मन नियंत्रणाद्वारे इतरांना मदत कशी करावी. निबंध भाग 3. मानवी मनातील शक्ती, विश्वास आणि अपेक्षा यांचा योग्य संगम साधला तर इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवता येतो. दिलेल्या उतायात लेखकाने विशेषतः विश्वास, बिलीफ आणि अपेक्षा, एक्सपेक्टन्सी यांच्या महत्त्वावर भर दिला आहे. प्राचीन काळापासून हा विचार मांडला गेला आहे की आपण जे मनापासून इच्छितो आणि पूर्ण विश्वासाने प्रार्थना करतो ते आपल्याला प्राप्त होते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे निरोगी अवस्थेत मनात पाहतो, व्हिज्युअलायझेशन, तेव्हा एक क्षण असा येतो की आपल्याला आतून खात्री वाटते की आपले काम पूर्ण झाले आहे. हा क्षण अत्यंत आनंददायी असतो, कारण तो आपल्या प्रयत्नांच्या यशाची जाणीव करून देतो. त्यानंतर आपण हळूहळू जागृत अवस्थेत, बीटा लेवल, परती येतो आणि स्वतःला अधिक ताजेतवाने व ऊर्जावान अनुभवतो. या तंत्राचा सातत्याने सराव केल्यास आपल्या आयुष्यात अनेक सुंदर योगायोग घडू लागतात. हे योगायोग आपल्या विश्वासाला अधिक दृढ करतात आणि त्यामुळे आणखी सकारात्मक परिणाम निर्माण होतात. अशा प्रकारे एक सकारात्मक साखळी प्रक्रिया, चेन रिॲक्शन, तयार होते, जी आपल्या जीवनात सतत चांगले बदल घडवत राहते. श्रद्धेवर आधारित उपचार, फेथ हीलिंग आणि मानसिक उपचार, सायकिक हीलिंग यांच्या पद्धती भिन्न असल्या तरी त्यांची मूलभूत तत्त्वे एकसारखीच आहेत. विविध संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या विधींचा वापर केला जातो, पण त्यांचा उद्देश एकच असतो: मनाला अधिक खोल स्तरावर नेणे आणि व्यक्तीचा विश्वास व अपेक्षा मजबूत करणे. अनेक उपचार करणारे लोक स्वतःला खूप थकवून घेतात. काही वेळा ते इतके थकतात की त्यांची ऊर्जा कमी होते. परंतु माइंड कंट्रोल पद्धतीमध्ये याच्या उलट परिणाम दिसतो. जेव्हा आपण इतरांना मदत करतो, तेव्हा आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते. आपल्याला अधिक हलके, उत्साही आणि आनंदी वाटते. यावरून स्पष्ट होते की इतरांचे उपचार करताना उपचार करणाऱ्यालाही फायदा होतो. काही लोकांना असे वाटते की ते स्वतःवर उपचार करू शकत नाहीत किंवा त्यामुळे त्यांची शक्ती कमी होईल. मात्र हा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात आपण स्वतःलाही याच तंत्राने मदत करू शकतो. तसेच एखाद्या व्यक्तीसमोर प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक नसते, मानसिक पातळीवरूनही प्रभावी मदत करता येते. शेवटी या संपूर्ण प्रक्रियेत सकारात्मक विचार, दृढ विश्वास आणि सातत्यपूर्ण सराव हे 3 घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. योग्य हेतूने आणि प्रामाणिकपणे मनाच्या शक्तीचा उपयोग केल्यास आपण केवळ इतरांचे जीवन सुधारू शकत नाही, तर स्वतःचेही जीवन अधिक आनंदी आणि समाधानी बनवू शकतो.